आमचं सध्या सकाळचं संध्याकाळी आणि संध्याकाळचं सकाळी असं खाणं सुरू आहे. तर कालचा भात खूप उरला होता, त्यालाच फ्राय करून घेतलं आणि अप्पे आणि वरण पण होतं. तर फ्राय केलेला भात रेयांच्या पप्पाला दिला आणि मी अप्पे खाऊन घेतले आणि अंघोळीला गेले तर यशवीला म्हटलं पाळण्यात बस. तर आज जायचं होतं 7व्या महिन्यासाठी. मस्त साडी वगैरे घालून रेडी झाली आणि केस थोडे पांढरे झाले, तर तेच काजळ वगैरे लावून घेतलं आणि ही साडी 11 वर्ष अगोदरची आहे. तर याच्या स्लीव्हज तेव्हा मी एवढ्या छोट्या शिवत होती. आता बिलकुल चांगल्या वाटत नाही. आणि तिथं प्रोग्रामच्या ठिकाणी आल्यानंतर माहीत पडलं की प्रोग्रामला खूप वेळ होता. तर घरी यायला खूप वेळ झाला होता आणि कपडे पण तसेच होते. कपडे काढून घेतले आणि भूक वगैरे काही तेवढी होती नाही. मग रियांच्या पप्पांच्या कपड्यांचे प्रेस वगैरे करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये गेली आणि माझ्या बहिणीने सांगितलं, "एका दुकानात ऑफर आहे, तिथे जाऊन बघ." तर तिथे गेल्यानंतर ड्रेस बघितले तर हे 5च कलर राहिले होते. तिला अशाच पॅटर्नमध्ये पाहिजे नव्हते. तर ती म्हणत होती की "नको आणू." घरी आली तर एवढा सारा स्वयंपाक होता. स्वयंपाक म्हणजे भात आणि पोळ्या भरपूर होत्या. भाजी फक्त संपली होती, थोडीशीच राहिली होती. रियांच्या टिफिनमध्ये भेंडी दिली होती. त्याने बिलकुल एक पण घास टिफिन खाल्ला नाही आणि पूर्ण तसाच वापस आणला. तर त्या पण पोळ्या होत्या. तर मग रियांच्या पप्पाला म्हटलं मुरमुरे घेऊन या, कारण की खूप दिवस झाले चिवडा वगैरे खाल्ला नव्हता आणि मला कच्चा चिवडा बनवायचा होता. पण कच्चा चिवडा काही बनवला नाही. अर्धा कच्चा आणि अर्धा पकला असा बनवला. कारण की कच्च्या चिवड्यामध्ये तेल वगैरे सर्वच साहित्य कच्चं टाकावं लागते. पण मी तेल कधीच कच्च्या चिवड्यामध्ये अ, गरम करूनच टाकते, कच्चं टाकत नाही. कारण की गळा वगैरे बसते म्हणून. मस्त कच्चा चिवडा वगैरे बनवला आणि सांबार नव्हता, तर मग कढीपत्ताच टाकला. तरी पण चिवडा खूप छान झाला होता आणि टमाटर पण टाकून घेतले. कारण की चिवड्यामध्ये टमाटर टाकले तर त्याची टेस्ट एकदम वेगळी जाते आणि हा कच्चा चिवडा थोडंसं चिमल्यानंतर खाल्ला ना, तर त्याची टेस्ट आणखीनच खूप वेगळी येते आणि खूप छान वाटते ती. कारण की त्याच्यामध्ये कांदे वगैरे असतात, तर तो थोडासा नरम आला तर थोडासा तड पण येऊन जाते आणि चावायला थोडासा त्रास होते, डोकं पण दुखते. तरी पण मला तसा चिवडा खायला खूप आवडते. मग चिवडा वगैरे खाऊन झाला आणि थोडासा पसारा झाला होता, तर तो जमा करून घेतला आणि यशचं बॉलसाठी रडणं हे सुरू होतं उड्या मारू-मारू. एवढा सारा चिवडा बनवला तर एवढूसाच राहिला होता. तर आजच्यासाठी एवढं.